सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याचं नाव आता लोकनेते DB पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि या विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी होते। आपण थेट जाऊयात, प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण नवी मुंबई विमानतळ आहे तर प्रगती पथावर आलेलं आहे। 2 रनवे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि काही क्षणामध्येच आहे ते या ठिकाणी विमान सुद्धा उतरणार आहे। C-295 आहे ते विमान उतरणार असून सध्या आहे ते विमान या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपण पाहतो की आकाशामध्ये हे विमान आहे ते घरट्या घालू लागलेलं आहे। काही क्षणामध्येच आहे ते रनवेवरती विमान उतरवण्यात येणार आहे। याच विमानाला वेलकम करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते आलेले आहेत, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आहेत, मुरलीधर मोहोळ ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, स्थानिक नेते आलेले आहेत। आणि आपण नवी मुंबईकरांसाठी ही खूप आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून हा संपूर्ण प्रोजेक्ट रखडलेला होता। मात्र आता हा दृष्टीपथात दिसत आहे। सध्या 2 रनवे रेडी झाले असून 2025च्या मे महिन्यामधून या ठिकाणी पॅसेंजर फ्लाईट उडेल अशा प्रकारचं आश्वासन आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की हवेमध्ये आहे ते सध्या 295 विमान आलेलं आहे। काही क्षणामध्ये आहे ते रनवेवरती ते उतरू शकतं आणि या ठिकाणी उतरल्यानंतर याच विमानाच्या कॅप्टन आहे ते वेलकम करण्यात येणार आहे आणि तेच करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः हजर राहिलेले आहेत। त्यामुळे हे सध्या आपण व्हिज्युअल पाहतो की कशा पद्धतीने 295 विमान आपल्याला वरती आकाशामध्ये गिरट्या मारताना दिसतंय। आपण जर पाहिलं मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली होती, त्यालाच ऑप्शन म्हणून आहे ते या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करण्यात आलेलं होतं आणि याच विमानतळावरती पोहोचण्यासाठी आहे ते दळणवळणाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साधनं आहेत ते त्या ठिकाणी उभा करण्यास सुरुवात झालेली आहे। अटल सेतूचं उद्घाटन काही महिन्यापूर्वी झालं होतं आणि त्याच अटल सेतूमधून या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचण्यासाठी मुंबई ते नवी मुंबई फक्त 20 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे। त्याचबरोबर चेंबूरपर्यंत जी मेट्रो आलेली आहे तीच मेट्रो पुढे वाशी मार्गे आहे ते पुलवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार आहे। पलीकडून आहे ते तळोजा खारघरची मेट्रो आहे ती सुद्धा विमानतळाला जोडण्यात येणार आहे। त्यामुळे एका साईडला मेट्रो, दुसऱ्या साईडला सागरी मार्ग, तिसऱ्या साईडला या ठिकाणी हवाई वाहतूक सुद्धा या ठिकाणी लिंक रोड आहे तो तयार करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आपण पाहतो की विमानतळ उभा राहत असताना त्याच्याबरोबर या ठिकाणी दळणवळणाची साधनं सुद्धा उभं राहिले पाहिजेत, म्हणून सर्व स्तरातनं आहे ते जोरदार या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। कामं आहेत ते प्रगती पथावरती येत आहेत। त्यामुळे 2025 मध्ये आहेत मे महिन्यापर्यंत आहे ते पूर्णपणे या ठिकाणी मेट्रो असेल, सागरी मार्ग असेल किंवा विमानतळ असेल, संपूर्णपणे 2025 मध्ये हे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभा राहणार आहे आणि महाराष्ट्रासाठी ही फार मोठी गोष्ट आहे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे राज्यातलं सर्वात मोठं विमानतळ आहे। याच विमानतळाच्या बाजूला JNPTचं मोठं बंदर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं, भारताचं एक्सपोर्ट हे देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर याच बंदरातून एक्सपोर्ट होत असतं। त्यामुळे त्या बंदरामधलं इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी सुद्धा त्या विमानतळाची मोठा हातभार लागणार आहे, कारण जर आपण कृषी मालामध्ये जर पाहिलं तर नवी मुंबई APMC मधून किंवा रत्नागिरी कोकणामधून मोठ्या प्रमाणामध्ये हापूस आंबा हा परदेशात जात असतो आणि याच हापूस आंब्याची वाहतूक 90-80% एक्सपोर्ट वाहतूक ही फक्त विमानतळाच्या माध्यमातून होत असते, विमानाच्या माध्यमातून होत असते। त्यामुळे याच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फायदा या कृषी विभागाला होणार आहे आणि विशेषतः आंब्याच्या वाहतुकीला प्रचंड मोठा फायदा होणार आहे, कारण सगळ्यात मोठं कार्गो हब हे नवी मुंबईमध्ये आहे, नवी मुंबई विमानतळामध्ये आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं सर्व क्षेत्राला असेल, मग पॅसेंजर असेल, कार्गो असेल, कृषी असेल, सर्वच भागाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा होणार आहे। ठीक आहे विनायक, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्राला या विमानतळाचा निश्चितपणे फायदा होईल। ज्या ठिकाणी विमानतळ बांधलं जातं त्या ठिकाणच्या ज्या आसपासच्या पायाभूत सुविधा असतात किंवा आसपासच्या जमिनींचे दर असतील, रिअल इस्टेट सारखी जी क्षेत्र आहेत त्याच्यावरती त्याचा किती मोठा परिणाम होईल? नक्कीच मोठा परिणाम झाला, कारण नवी मुंबई जर आपण पाहिलं तर नवी मुंबईच्या बाजूला उरण साईडला हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहते। जर भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर नवी मुंबई ओलांडल्यानंतर CBD उजव्या बाजूला उल्वे, डाव्या बाजूला कामोठे, पलीकडं पनवेल या 4 शहराच्या बरोबर मध्यभागी जो मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराळ भाग होता तो संपूर्णपणे डोंगराळ भाग होता तो कमी केलेला आहे। कापून डोंगर पूर्णपणे या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेलं आहे। जवळपास 4000 एकर वरती हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहतोय। याच्यासाठी जवळपास 30 ते 35 हजार कोटी खर्च हा
पूर्णत्वास जाण्यापर्यंत खर्च येणे अपेक्षित आहे. आणि जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर पाहिलं, रिअल एस्टेट पाहिलं तर नवी मुंबईमध्ये भाव हे प्रचंड वाढले होते, मात्र पनवेल, उल्वा आणि उरणमध्ये भाव कमी होते. तर त्या मानाने मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी दृष्टिक्षेपात असल्यामुळे आता नवी मुंबईप्रमाणे पनवेल, उरण या भागामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिअल इस्टेटचे भाव वाढलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे आणि नवी मुंबईप्रमाणे आता तिसरी मुंबई जे उभा राहणार आहे उरण भागामध्ये, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये आता वसाहत हे उभा राहताना दिसते. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई जी उभा राहते, त्याच तिसऱ्या मुंबईच्या साठी हे एअरपोर्ट आता अनुकूल भूमिका घेताना दिसते. आणि जर आपण दळणवळणाची जर साधनं पाहिली तर आपण पाहिलं की मुंबई विमानतळावरती पोहोचण्यासाठी मुंबई असेल, उपनगर असेल किंवा कल्याण, डोंबिवली, ठाणा, नवी मुंबईत जाण्यासाठी 1.5-2 तास लागतात. तेवढं ट्रॅफिक जाममध्ये या ठिकाणी लोकांना सहन करावा लागतो. मात्र हीच बाब लक्षात घेत असतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहायच्या आधी पहिले दळणवळण व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे, तिथं पोचता व्यवस्थित यायला पाहिजे. म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आहे ते या ठिकाणी पहिलं इन्फ्रा उभा करण्यासाठी विशेष लक्ष दिलं गेलं. आणि ज्या पद्धतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहत असतानाच दुसरीकडे अटल सेतूचं सुद्धा प्रगतीपथावरती काम करण्यात आलं होतं. आणि म्हणूनच काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं हे उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि अटल सेतूवरून मुंबईतनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये फक्त 20 मिनिटांमध्ये आहे ते पोहोचता येणार आहे. अटल सेतू सागरी मार्गाबरोबर या ठिकाणी चेंबूरपर्यंत जे मेट्रोचं काम चालू आहे, तेच काम आता पुढे वाशी मार्गे या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चेंबूरवरची मेट्रो आहे ती या ठिकाणी जॉईन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतनं चेंबूर या संपूर्ण भागात नाही ते लोकांना मेट्रो मार्गे आहे ते विमानतळामध्ये पोहोचता येणार आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर जे कल्याण, डोंबिवलीवरून जे लोक या एअरपोर्टला येणार आहेत या भागातनं सुद्धा आहे ते मेट्रो आहे ते कल्याण, डोंबिवली, तळोजा मार्गे, खारघर मार्गे ती मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार आहे. आणि आधीच या ठिकाणी उरण ते गुजरात, वडोदरा हा जो एक्सप्रेस हायवे बनतोय तो कल्याणवरूनच जातो. त्यामुळे त्या हायवेचा सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला मुंबईमध्ये बाहेर उतरून आहे ते विमानतळ आतमध्ये प्रवास करावा लागतो. मात्र या ठिकाणी जी मेट्रो सुविधा उभा करण्यात येणार आहे ती मेट्रो थेट या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतील भागामध्ये पोहोचणार आहेत. आणि नवी मुंबई मेट्रोमधून उतरल्यानंतर आपल्याला थेट विमानतळावरती आणि विमानतळाच्या गेटवरतीच डायरेक्ट आपल्याला उतरता येणार. त्यामुळे ही एक आहे ते आधुनिक सुविधा या ठिकाणी एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. आपण पाहतो व्हिज्युअल बघा, आपल्याला दृष्टिक्षेपात आलेला आहे. विमान एक रनवेच्या बरोबर वर आलेला आहे आणि जवळपास या ठिकाणी तुम्हाला विमान दिसतंय C-295 विमान आहे आणि बरोबर रनवे पासून काही अंतरावरती या ठिकाणी उडताना दिसते. आता फक्त काही क्षण राहिलेले आहेत की हे विमान आहे ते आता या ठिकाणी रनवेवरती लवकरच उतरणार आहे. अगदी विनायक, आज तर या धावपट्टीची चाचणी होतीये. अगदी काही क्षणांमध्ये हे विमान धावपट्टीवरती उतरताना आपल्याला बघायला मिळेल. हॅलो विनायक, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, हा बोला बोला. हॅलो विनायक, अगदी काही क्षणांमध्ये हे विमान आपल्याला धावपट्टीवरती उतरताना दिसेल. मात्र खऱ्या अर्थाने दळणवळणाला कधीपासून सुरुवात होईल याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? हा, आता जरी या ठिकाणी विमान चाचणी होणार असले तरी खऱ्या अर्थाने पॅसेंजर विमान असेल आणि कार्गो विमान असेल ते मात्र यावर्षी या ठिकाणी उतरणार नाहीये किंवा त्याची सुरुवात होणार नाहीये. 2025च्या साधारण एप्रिल-मे महिन्यामध्ये आहे ते पहिलं पॅसेंजर फ्लाईट उडेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. तशा प्रकारचा शब्द आश्वासन सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे साधारण अजून 9 ते 10 महिने लागू शकतात प्रत्यक्ष या ठिकाणी पॅसेंजर विमान उतरण्यासाठी. आणि म्हणूनच आहे तर सध्या रनवेचं ज्याप्रमाणे काम चालू आहे त्याप्रमाणे या ठिकाणी जे इमारती आहेत या ठिकाणी त्या इमारती सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन इमारत असेल त्या ठिकाणी दुसऱ्या इमारती असेल त्या सुद्धा इमारती या ठिकाणी उभारण्याचं युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. त्यामुळे पुढील 8-9 महिन्यामध्ये या ठिकाणी नक्कीच प्रत्यक्ष विमान उतरेल अशा प्रकारचा आशावाद एका ठिकाणी व्यक्त केला जातो. राज्य सरकारने शब्द दिलेला आहे. हो विनायक, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने कदाचित 2025चा मे महिना उजाडू शकतो. सध्या कुठपर्यंत काम झालेलं आहे आणि नेमकं काय काय काम शिल्लक आहे अजून? सध्या इथं जर पाहिलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या ठिकाणी उभा राहते त्या ठिकाणी संपूर्णपणे आहे ते डोंगर रांग होत्या, मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर होते. त्याचबरोबर इथे नदी सुद्धा होती. त्या नदीला आहे ते त्यामुळे त्या ठिकाणी हे विमानतळ उभा करण्यासाठी कालावधी लागला. 15 वर्ष हे विमानतळ रखडलेलं होतं. आणि सध्या आपण पाहिलं की जी डोंगर होती त्या ठिकाणी संपूर्णपणे डोंगर हटवण्यात आलेले आहेत, कापण्यात आलेले आहेत, तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या सपाटीकरण पूर्णपणे करण्यात आलेलं आहे. सगळं सपाटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बरोबर विमानतळाच्या मध्यभागी
हा जो आहे तो 2 रनवे आहेत ते सध्या उभा करण्यात आलेला आहे आणि ह्या रनवेवरती आहे ती चाचणी करण्यात येणार आहे. रनवे उभारल्यानंतर या ठिकाणी रडार यंत्रणा आहे ती बसवण्यात आलेली आहे. त्यामुळे विमान बरोबर उतरते का, त्याची दिशा बरोबर आहे का, काही अडचणी येत आहेत का हे चेक करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. याच्या आधी सुद्धा या ठिकाणी गेल्या 2-3 महिन्यापासून ह्या चाचण्या सुरू झाल्या होत्या आणि अखेर आहे ती चाचणी यशस्वी होताना आता या ठिकाणी हा कार्यक्रम होताना आपल्याला दिसतोय. जो सध्या जर आपण इथली परिस्थिती पाहिली तर सध्या इथं ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग उभा करण्यात येत आहे. त्याचं 60-70% काम झालेलं आहे. 2 रनवे आहेत ते पूर्णपणे 100% उभा करण्यात आलेले आहे. रडार यंत्रणा आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे, दळणवळणाचं काम ते उभा करण्याचा या ठिकाणी युद्ध पातळीवरती प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या जर आपण पाहिलं तर 2 रनवे तयार झाले असून अजून 2 रनवेज आहेत ते काम प्रगतीपथावर या ठिकाणी हाती घेण्यात आलं असून या ठिकाणी 4 टर्मिनल सुद्धा उभा करण्यात येणार आहेत. जर क्षमता जर पाहिली आपण तर वर्षाला साधारण 2 कोटी पॅसेंजर आहेत, प्रवासी आहेत या ठिकाणी प्रवास करणार आहेत आणि जर या ठिकाणी विमान पार्किंगची जर आपण सुविधा पाहिली तर साधारण 800 ते 1000 विमान आहेत ते एकाच वेळेस या विमानतळावरती करण्यात येणार करता येणार आहे. एवढी कॅपॅसिटी आहे, जी क्षमता आहे ती विमानतळाची बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं तर सर्वात मोठं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. त्याचबरोबर देशातलं सुद्धा सर्वात मोठ्या विमानतळापैकी हे एक विमानतळ असणार आहे. कारण पॅसेंजर बरोबर इथं कार्गोचा मोठा या ठिकाणी हब आहे JNPT बंदरामुळे. त्यामुळे एका साईडला पॅसेंजर दुसऱ्या साईडला कार्गो असं दुहेरी काम आहे ते मोठ्या संख्येने या विमानतळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ठीक आहे विनायक, ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देताय हे इतकं मोठं विमानतळ असणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्यावरती असणारी प्रवाशांची ये जा असेल किंवा कार्गो विमानांची संख्या असेल, प्रचंड संख्या असते प्रवाशांची आणि बराच वेळ सुद्धा लागतो या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनला. मात्र हे विमानतळ ज्या वेळेला तयार होईल तेव्हा किती मोठा भार पेलला जाईल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा? नक्कीच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठ्या जी क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी त्याला ब्रेक लागलेला होता आणि त्याचमुळे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहते आणि जेव्हा हे विमानतळ उभा राहील तेव्हा जवळपास 60 ते 70% भार आहे तो मुंबई विमानतळाचा कमी होणार आहे आणि याच ठिकाणावर ते डोमेस्टिक बरोबर या ठिकाणी इंटरनॅशनल फ्लाईट सुद्धा या ठिकाणी उतरणार आहेत आणि जाणार आहेत. त्यामुळे जवळपास 70% 80% जर आपण भाग बोललो तरी वावगं ठरणार नाही, कारण एवढं मोठं या ठिकाणी त्या क्षमतेचं हे एअरपोर्ट असणार आहे. आणि जर तसा तसा उभा राहिला असल्यामुळे मुंबईवरून नवी मुंबईत येण्यासाठी काही मिनिटाचा कालावधी लागला असल्यामुळे या ठिकाणावर मोठ्या संख्येने डोमेस्टिक फ्लाईट असतील, इंटरनॅशनल फ्लाईट असतील, त्या सुद्धा मोठ्या संख्येने उतरवण्यात येतील. मी थोडासा दुसरा अँगल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पॅसेंजरला तर या विमानतळाचा फायदा होणार आहे, मात्र मोठ्या प्रमाणात जो फायदा होणार तो कृषीला फायदा होणार आहे, कृषी विभागाला फायदा होणार आहे. कारण नवी मुंबईमध्ये आशियातलं सर्वात मोठं कृषी APMC मार्केट आहे आणि याच APMC मार्केटमध्ये महाराष्ट्र असेल, बाजूला गुजरात असेल, खालून साऊथ वरून असेल, वरून मध्य प्रदेश असेल, या सर्वच भागामधून दिवसाला 3 ते 4 हजार गाड्यांची आवक जावक असते. मध्ये अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, फ्रूट असेल, कांदा असेल, बटाटा मार्केट असेल आणि हेच APMC मार्केट आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून साधारण 20 मिनिटावरती आहे. त्यामुळे या APMC मार्केटला मोठा फायदा या विमानतळाचा होणार आहे, कृषी मार्केटला होणार आहे. कारण अगदी विनायक, तुम्ही असे जोडलेले राहा. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. सूरज, आपण बघतोय वायुदलाचं C-295 हे विमान अवघ्या काही क्षणांमध्ये धावपट्टीवरती उतरेल. यामिनी, नक्की C-295 हे विमान आता धावपट्टीवरती उतरत आहे. आपण पाहतो आपल्याला विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ते जाणार आहे. म्हणजे एकूणच या संपूर्ण महत्वाचं आहे. कारण आज स्वातंत्र्य होणारा त्यावेळेस लवकरच म्हणजे मार्च सुरू करण्याचा सरकारचा मानस जाणार आहे. देखील सुरू होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईला एक वेगळं महत्व या ठिकाणी मिळेल. या एकूणच इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे सध्या आपण पाहतोय की चाचणी सुरू आहे. तब्बल 1160 एकरवरच्या जमिनीवर पसरलेलं हे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याच्यासाठी आतापर्यंत 16,500 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर 2 रनवे या ठिकाणी बांधण्यात आले. सूरज, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाही. मी पुन्हा ऐकते तुमच्याकडे. मात्र आपल्यासोबत विनायक जोडले गेलेले आहेत. विनायक, नवी मुंबईचं विमानतळ आता उभं राहणं यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया असेल किंवा विमानतळाला दिलं जाणारं नाव असेल, हा सगळा प्रवास तुम्ही बघितलेला आहे, त्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
नक्कीच आपण पाहिलं की ज्या ठिकाणी विमानतळ उभा राहते त्या ठिकाणी साधारण 10 ते 12 गाव आहेत ते पूर्णपणे आहे ते त्यांचं विस्थापन करण्यात आलेलं आहे. त्या गाव आहे ते पूर्णपणे त्यांना विस्थापित करण्यात आलं आहे आणि बाजूला या शिडकोन आहे ते दोनागिरी भाग असेल, पुष्पक हे जे नोड आहे त्या नोडमध्ये आहे ते सगळ्यांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणच्या गावकऱ्यांनी आहे ते पहिल्या विमानतळाला प्रचंड विरोध केला होता. त्यामुळेच आहे त्यांचं पुनर्वसनासंदर्भातला मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यांचं पुनर्वसन करताना राज्य सरकारनं 22.5% जी योजना आहे ती त्यांना देऊ केली होती. आपण जर पाहिलं तर देशातलं सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलं पॅकेज जे आहे ते पहिल्यांदा शेतकऱ्यांना जर मिळालं असेल तर ते याच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जेमिनी येण्याच्या बदल्यामध्ये मिळालेलं आहे. जर आपण 22.5% योजना जर आपण पाहिली तर ते उदाहरण असं आहे की जेवढी आपण जमीन सरकारला देतोय, सिडकोला देतोय, त्याच्या बदल्यामध्ये जेवढी एकर आपण जमीन देतोय त्या दिलेल्या जमिनीच्या 22.5% रिटर्न म्हणजे परतावा सरकारने त्याच्या बदल्यामध्ये तेवढा भूखंड तेवढा प्लॉट त्यांना दिलेला आहे. आणि जर त्या प्लॉटची जर किंमत आत्ता आपण पाहिली तर ते करोडो रुपयाच्या घरामध्ये त्या प्लॉटची किमती आहेत आणि तेच प्लॉट असेल तेच भूखंड आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून देण्यात आलेले आहेत. म्हणजे या चारही बाजूने आहे ती मोकळी जागा आणि त्या चारही बाजूला उलवे असेल, पुणागिरी असेल, पनवेल असेल, करंजाडे असेल, त्या चारही बाजूला ते प्लॉट दिले आलेले आहेत आणि सगळ्यात चांगलं आणि उत्तम पॅकेज आहे ते या शेतकऱ्यांना दिलं होतं. त्यामुळेच आहे ते अखेर शेतकऱ्यांनी आपली संपूर्णपणे गावं सोडली आणि 12 गावं विस्थापित झाली. एअरपोर्ट इथं उभा राहतंय. मात्र फक्त आता एक प्रश्न राहिलेला आहे की या विमानतळाला आहे ते या ठिकाणचे जे समाजसेवक होते, त्या ठिकाणचे विचारवंत होते, दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी झाली. गेल्या 2-3 वर्षामध्ये तीव्र आंदोलन झाली, सरकारच्या विरोधामध्ये झाली आणि म्हणूनच राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशा प्रकारचा ठराव मंजूर केला. पहिल्यांदा हा ठराव आहे तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पास करण्यात आला होता. त्यानंतर या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत त्याला ठरावाला मंजुरी दिली आणि हा ठराव आता केंद्र सरकारकडे गेलेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप अधिकृतरित्या आहे ते या विमानतळाचं नाव दिबा पाटील हे अजून केंद्र सरकारने जाहीर केलेलं नाहीये. थोडासा उशीर होताना दिसतोय. त्यामुळे स्थानिक या ठिकाणचे शेतकरी असतील, प्रकल्पग्रस्त असतील, स्थानिक जनता असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून वारंवार पाठपुरावा केला जातोय, नाराजी व्यक्त केली जाते. एकीकडे तुम्ही या ठिकाणी आज विमान चाचणी करता, रनवेवरती विमान उतरतंय, मात्र दुसरीकडे तुम्ही फक्त आम्हाला दिबा पाटलांचं नाव आम्ही देणार असं आश्वासन दिलं जातंय. मात्र ते प्रत्यक्षामध्ये उतरवलं जात नाही, अधिकृतरित्या त्याची घोषणा केली जात नाही. अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि ते त्वरित करावं अशी मागणी सुद्धा केली जाते. मग या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत ते भाजपाचे आहेत. पनवेलचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर भाजपाचे आहेत. त्याचबरोबर स्थानिक आमदार भाजपाचे महेश बालदे आहेत ते आहेत. त्यांच्याकडून वारंवार या ठिकाणी या दिबा पाटलांच्या नावासाठी पाठपुरावा केला जातोय, आंदोलनं केले जात आहेत. सध्या हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यांच्या जवळ आहे. त्यांच्याकडून तसा ग्रीन सिग्नल दिला सुद्धा आहे. मात्र अधिकृत अद्यापपर्यंत आहे ते नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. अगदी विनायक, तुम्ही असं सोबत राहा. आपण बघतोय अवघ्या काही क्षणांमध्ये हे विमान धावपट्टीवरती उतरेल. वायुदलाचं C-295 हे विमान सध्या आकाशामध्ये घिरट्या घालताना आपण बघतोय. विनायक, आपण बघतोय की आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कोण कोण आहे या कार्यक्रमासाठी? याच्यामध्ये आपण जर पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचबरोबर केंद्रीय कॅबिनेट मंत्री, हवाई मंत्री आहेत, काही नायडू आहेत, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सिडकोचे जे अध्यक्ष आहेत संजय सिरसाट ते या ठिकाणी आलेले आहेत. कारण हा संपूर्ण विमानतळ आहे ते सिडकोच्या माध्यमातून उभा केला जातोय आणि सध्या सिडको आणि अदानी या दोन यंत्रणेच्या माध्यमातून हा संपूर्णपणे विमानतळ आहे ते उभा राहताना दिसते. त्यामुळे सध्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांना या ठिकाणी त्यांचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, हवाई मंत्री असतील, राज्यमंत्री आहेत, ते उपस्थित झालेले आहेत. तर सध्या या ठिकाणचा जर आपण कार्यक्रम जर पाहिला तर जे C-295 विमान आहे ते या रनवेवरती थोड्या क्षणामध्ये उतरणार आहे आणि विमान या ठिकाणी उतरल्यानंतर मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, ते प्रत्यक्ष त्या विमानाजवळ जाणार आहेत. त्या कॅप्टन आहेत, त्या कॅप्टनला या ठिकाणी कॅप्टनचं वेलकम सुद्धा या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि हे केल्यानंतर आहे ते त्याच्यानंतर सुखोई विमान आहे ते येणार आहे आणि सुखोई विमानाच्या माध्यमातून रनवेच्या वरील भागामध्ये आहे ते फ्लॅग ऑफ सुद्धा करण्यात येणार आहे, सलामी सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे
प्रत्यक्ष विमानात रनवेवरती आहे ते C-295 विमान या ठिकाणी उतरू लागलेलं आहे. आपण हो. पाहतोय व्हिज्युअल मध्ये विमान या ठिकाणी जवळपास आलेलं आहे आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी फक्त एक दोन क्षणामध्ये विमान सेकंदांमध्ये उतरत आहे. आपण पाहतोय सेकंदामध्ये आहे ते या ठिकाणी विमान उतरू लागलेलं आहे. आपण समोर व्हिज्युअल पाहतोय की C-295 विमान उतरतंय. आनंदाचा क्षण नवी मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी हे आनंदाचा क्षण आहे, कारण महाराष्ट्रातलं देशातलं सर्वात मोठं विमानतळ हे उभा राहते आणि या विमानतळाच्या प्रगतीला आता सुरुवात झालेला आहे. म्हणून पहिला टप्पा, पहिला आनंदाचा क्षण म्हणजे या ठिकाणी C-295 विमान आता रनवेवरती या ठिकाणी उतरलेलं आहे आणि आपण पाहतो की समोर हे विमान उतरलेलं आहे रनवेवरती. रडार यंत्रणेचं या ठिकाणी संपूर्णपणे चाचणी केली जाते. समोर विमान आहे, आनंद व्यक्त केला जातो, टाळ्या वाजवल्या जात आहेत हो. आणि प्रत्यक्षामध्ये आता हा या ठिकाणी क्षण आलेला आहे आणि हे क्षण आनंद या ठिकाणी कॅमेऱ्यात टिकण्यासाठी सर्व या ठिकाणी यंत्रणा, सर्व मीडिया, त्याचबरोबर अजून काही अंतरावरती आजूबाजूची गावात त्या ठिकाणाहून सुद्धा लोक आहेत ते या संपूर्णपणे हा सोहळा पाहत आहेत. त्यामुळे आपण पाहतो की हे विमानाने आहे आता सध्या उतरलेल्या पट्टीमध्ये आणि काही क्षणामध्ये, काही सेकंदामध्ये त्या जे विमानाचे कॅप्टन आहेत त्यांचं वेलकम सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. समोर आपण पाहतो की फायर ब्रिगेडच्या गाड्या उभ्या आहेत आणि याच फायर ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी वॉटरफॉल करून या वेलकमची सलामी देण्यात येणार आहे, फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे, वॉटर फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे आणि सध्या आपण पाहतो की तो क्षण जवळ आलेला आहे. विमान सध्या उतरलेला आहे. त्या ठिकाणी उतरल्यानंतर रिव्हर्स टर्न मारून आहे ते विमान परत आहे ते येताना दिसतं आपल्याला रनवेवरून आणि काही सेकंदामध्ये मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, या विमानचं रनवेवरती जाणार आहेत आणि जे कॅप्टन आहे त्या कॅप्टनचं वेलकम सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे हा संपूर्णपणे आपण सोहळा पाहतोय आणि नक्कीच हा सोहळा महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे आणि एक नवीन तुरा आहे तो महाराष्ट्राच्या अभिमानाचा हा आता या एअरपोर्टच्या माध्यमातून, या विमानतळाच्या माध्यमातून राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी बोला जाणार आहे. अगदी विनायक, तुम्ही असं सोबत राहा. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. अगदी 2008 मध्ये खरं तर हे विमानतळ बनण्यासाठी मंजुरी मिळालेली होती. त्यानंतर मला वाटतं 2018 मध्ये याचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे टप्पे पार करत आणि काही अडथळे सुद्धा पार करत आता अखेर या धावपट्टीची चाचणी होताना आपण बघतोय. आणि हे जे विमान आहे C-295 हे वायुदलाचं, भारतीय वायुदलाचं विमान आता उतरलेलं आहे धावपट्टीवरती. देशामधलं मोठं विमानतळ म्हणून खरं तर याची ओळख आता निर्माण होईल आणि याची चाचणी सध्या केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण बघतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता या विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आणि या विमानतळाच्या धावपट्टीवरती C-295 या विमानाचं लँडिंग होताना आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, विनायक आपल्या सोबत आहेत. विनायक, आता अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांच्याकडून आता स्वागत केलं जाणार आहे या विमानाचं. नक्कीच समोर आपण पाहतो की रनवेच्या दोन्ही दिशेला आहे ते सिडकोचे जे फायर ब्रिगेड आहे त्यांचे या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत आणि याच गाड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वॉटर सलामी देण्यात येणार आहे, देखते की वॉटर फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे आणि काही सेकंदामध्येच आहे ते विमान या ठिकाणी उतरलेलं आहे आणि ते पोहोचत आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वॉटर सलामी देण्यात येणार आहे. त्यासाठी आहे ते 4 फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत ते रनवेच्या दोन्ही बाजूला आहे ते उभा करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी ही वॉटर सलामी झाल्यानंतर मग प्रत्यक्षामध्ये कॅप्टन खाली उतरणार आणि मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील ते रनवेवरती पोहोचणार आहेत. हा तो क्षण जवळ आलेला आहे. काही क्षणामध्येच आहे ते, काही सेकंदामध्ये आहे ते ही संपूर्णपणे ही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि आपण पाहतो की कशा पद्धतीने आहे ते नाविन्यपूर्ण हा एक उपक्रम होताना दिसतोय आपल्याला आणि अनेक वेळा या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून या रडारच्या असतील हवाई यंत्रणा ज्या असतील त्या या ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि संपूर्णपणे चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आहे ते अखेर या ठिकाणी हा विमान उतरलेला आहे आणि समोर आपण पाहतो की विमान 295 विमान आहे ते परत एकदा या ठिकाणी आलेलं आहे. रनवेवरून येत आहे, स्लो येत आहे, धीम्या गतीने येताना आपल्याला दिसतंय आणि काही सेकंदामध्ये या ठिकाणी आता वॉटर सलामी देण्यात येणार आहे. समोर दिसतं आपण प्रत्यक्षामध्ये हे विमान दिसलेलं आहे.
या ठिकाणी आपण व्हिज्युअल पाहतो की विमान जवळ पोहोचलेलं आहे, रनवेवरून आलेलं आहे आणि वॉटर सलामी सुरू झालेली आहे. आपण व्हिज्युअल मध्ये पाहतो ही वॉटर सलामी सुरू झालेली आहे आणि ही वॉटर सलामी घेण्यासाठी वायुदलाचे C-295 विमान पोहोचलेलं आहे. विमान आता या ठिकाणी वॉटर सलामी होताना दिसते. संपूर्णपणे विमानावरती वॉटर या ठिकाणी पाण्याचे तुषार उडताना दिसतात, कारंजे उडताना दिसतात. एक मनोहरी दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण पाहतो की दोन्ही साईडनी वॉटर फ्लॅग ऑफ वॉटर सलामी दिले जाते आणि त्याच्या खालून आता या C-295 विमान हे हळूवार जाताना दिसतंय. एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय, ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळतंय. नवी मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी हे एक ऐतिहासिक दृश्य आहे, ऐतिहासिक क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे या महाराष्ट्रामध्ये, कारण देशातलं सर्वात मोठं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून हे गणलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात आता आजपासून झालेली आहे. त्यामुळे आज जरी या ठिकाणी C-295 विमान उतरलं असलं तरी पुढील काही महिन्यामध्ये म्हणजेच 8-9 महिन्यामध्ये प्रत्यक्षात या ठिकाणी पॅसेंजर फ्लाईट उडणार आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे आणि हे विमान आता या ठिकाणी वॉटर सलामी घेतल्यानंतर आता या ठिकाणी थांबणार आहे आणि मग थांबल्यानंतर अगदी विनायक, हो अगदी. तर आपण बघतोय एक अगदी विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर या दृश्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा.